मुरुडकर किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्या आजच्या 31st पार्टीसाठी हा मेनू करायला मात्र विसरू नका. बटर चिकन रोस्ट अप्रतिम रेसिपी आहे. नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 टेबलस्पून दही ॲड करायचं आहे. दहीच्या नंतर तळलेला कांदा ॲड करायचा आहे. मी आता जस्ट हा बनवलेला आहे, त्याच्यामुळे तो गरम-गरम आहे. त्यानंतर इथे कश्मीरी रेड चिली पावडर, हळद, धना जिरा पावडर, चिकन मसाला, गरम मसाला हे तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून ते 1.5 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट आणि अर्धा लिंबाचा रस. लिंबाचा रस घालायला मात्र विसरू नका. त्यानंतर स्वादानुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. त्यानंतर तोच तळलेला कांदा थोडासा त्याच्यामध्ये जिरं, आलं, लसूण आणि परत थोडेसे मसाले ॲड करून कोथिंबीर न घालता तुम्हाला हा मसाला वाटून घ्यायचा आहे. त्यात थोडंसं पाणी घाला आणि मसाला वाटून घ्या. त्यानंतर हे जे आपण मॅरिनेशन करायला ठेवलं होतं ते मिनिमम अर्धा तास ठेवायचं आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये तुम्हाला मी बटर ॲड केलेलं आहे. बटरच्या तुम्ही तूपसुद्धा किंवा तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. बटर टाकल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला चिकन टाकायचं आहे. थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. 10 मिनिटासाठी चांगलं तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे चिकन तुम्हाला बटरमध्ये रोस्ट करून घ्यायचं आहे. चिकन शिजल्यानंतर आपण जो वाटलेला मसाला होता, तो इथे तुम्हाला ॲड करायचा आहे. चांगला परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. कारण ही जर तुम्हाला सुकं ड्राय ठेवायचं असेल, तर तुम्ही थोडंसं कमी पाणी ॲड करा. मला ग्रेव्ही बनवायची आहे, तर मी इथे थोडंसं कोमट पाणी ॲड केलेलं आहे. परत 10 मिनिटं झाकण मारून ठेवलेले आहेत आणि मस्तपैकी आपलं बटर चिकन रोस्ट खाण्यासाठी रेडी आहे. ह्याची टेस्ट तुमच्या रेग्युलर कालवण्यापेक्षा खूप वेगळी लागते आणि एकच सांगेल की याच्यामध्ये तेलाचा वापर न करता बटरचा वापर करा.